गणपती बाप्पा मोरया. फर्स्टली सर्वांना माझ्याकडून आणि माझं सर्व कुटुंबाकडून तुम्हाला गणपती उत्सवाची खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमची प्रत्येक कार्य मंगलकर करो. तर वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहा की अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. बिग बॉसमध्ये होतं गणपती स्पेशल. तर आपण सुरुवात करूया शनिवारच्या एपिसोडपासून. तर रितेश सर आले आणि सगळ्यांनी त्यांना विश केलं. रितेश सर सुद्धा म्हटले गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, प्रत्येक घरात गणपती बाप्पा आलेले आहेत. तर हे आठवड्यात बरेचसे अशा गोष्टी झालेल्या आहेत जे मला आवडलेले नाहीत. आणि पहिल्याच नंबरवर त्यांनी घेतलेलं होतं निक्कीला. तर निक्कीला म्हटले उठा आणि तिकडं येऊन बसा. तिथं एक स्टूल होतं जे होतं लाकडाचं आणि ते तुटलेलं होतं. इथंच माहिती पडतं की निकीची लायकी काय आहे. मतलब फटी फर्निचर असं म्हणतात ना, तो निकी ते आहे असं रितेश सरनी सिम्बॉलिकली तिला दाखवलं गेलेलं होतं. तर रितेश सरनी तिला खूप लेफ्ट अँड राईट लावलं. मतलब ते बघायला ना खूप मज्जा आली, खूप खूप मज्जा आली. इतकं मज्जा, आय थिंक मला एक बार जान्हवीला जेव्हा रितेश सरनी धक्का लावला होता ना तेव्हा आवडलं होतं. आणि त्याच्यानंतर मी इतकं खुशीनं बघितलं ते निकीच्या तेव्हा. तर निकीला रितेश सरनी हर एक पॉईंटवर रितेश सरनी तिला म्हटलेलं आहे की जे प्रकारे ती बाप्पावरती गेलेली आहे आणि कोणचंही काम नाही करायचं, तिची जी पर्सनॅलिटी आहे. आणि रितेश सरनी तिला ते आयना दाखवलेलं की ज्याचं ती कुणालाही ना दाखवत असं दाखवत जी फिरते आहे की नॉमिनेशनमध्ये याची भीती तिला किती आहे आणि नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर ती काय काय करत होती फक्त फुटेज घ्यायला. नो ह्याच्यासाठी ती हे सगळं केलेलं आहे. ह्याची रितेश सरनी तिथं क्लिअर कट तिला म्हटलं गेलेलं होतं. तर ती म्हणत आहे की नाही, मी मी नॉमिनेशन्सची भीत नाही. तर तुम्ही नॉमिनेशन्सला भीत नाही तर तुम्ही हे सगळं अटेन्शनसाठी का केलं. जिकडे इश्यूज नसतात तुम्ही इश्यूज क्रिएट करतात आणि त्याच्यावर तुम्ही भांडतात असं रितेश सरनी म्हटलेलं आहे. आणि रितेश सरनी क्लिअर कटली निकीला एक लाईन म्हटलेली होती. ते होती की गेल्या आठवड्यात मी तुम्हाला प्रशंसा केलेली होती आणि प्रशंसा जेव्हापर्यंत इथं राहणार ना तो छान, आणि जेव्हा प्रशंसा इकडं जातो ना तर माणूस बावलाट होता आणि तुम्ही तेच झालेला आहे निक्की. कारण मी लास्ट वीक तुम्ही छान केलं असं मी प्रशंसा केली, मी तारीफ केली, तर तुम्ही त्याचं भलतंच अर्थ काढून हे आठवड्यात तुम्ही ते पुरं घालवलेलं आहे असं रितेश सरनी तिला म्हटलेलं आहे. आणि रितेश सरनी कॅप्टन्सीचं जे कार्यमध्ये निक्कीने आर्याची जे कपडे वाढलेली होती आणि जे प्रकारनं ती वर्षाताईच्या कॅप्टन्सी मध्ये ती काम नाही केली आणि त्यांच्या कॅप्टन रूममध्ये जाऊन ती झोपू लागते. तर ह्याच्यावरती रितेश सरनी तिला दिलेला एक मोठं शिक्षा ती जे आहे की तुम्ही अख्खं सीझनमध्ये होल सीझनमध्ये तुम्ही कधीही कॅप्टन बनू शकत नाही. त्याचं मतलब इम्युनिटी कधीही निक्कीला मिळणार नाही असं रितेश सरनी घोषित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर निक्कीने एक एक्सप्रेशन दिली असं. तर रितेश सरनी म्हटले एक्सप्रेशन खूप चांगला होता, तुम्ही ते नेक्स्ट आणि एकदा द्यायला लागतं कारण तुम्हाला दुसरं शिक्षासुद्धा आहे आणि ते आहे तुम्ही नेक्स्ट आठवडा पुरा भांडे घासणार. बाई बाई आता खऱ्यामध्ये बाई बनणारी आहे घराची. तर असं शिक्षा रितेश सरनी दिलेलं आहे. ॲक्च्युली तिला बाप्पाची गिफ्ट मिळाली आहे असं मी म्हणते. गणपती बाप्पा आले आणि निकीला दिले गिफ्ट, ते होते भांडे असं. तर त्याच्यानंतर अरबाजकडे गेले रितेश सर. अरबाजचं सुद्धा पर्दाफाश झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लाईक अरबाजने म्हटलेलं होतं की कुकिंगचं डिस्कशन झालेलं होतं. त्याच्यामध्ये त्याला अंकिता, वैभव आणि जान्हवीमध्ये कोणतं त्याला हेल्पिंग हँड पाहिजे होतं डिनर करायला निक्कीसोबत, निक्की आणि त्याच्यासोबत. कारण त्यांनी अगर इग्नोर केलं तर ते सुद्धा काम करणार आहे असं त्याची जी प्लॅन होती त्याच्यावरती रितेश सरनी पर्दाफाश केलेला होता. आणि त्याच्यावर निक्कीला विचारतात तो अरबाज म्हटलेलं का, निक्की म्हणते मला आठवत नाही. आणि अरबाजसुद्धा म्हणतो मी असं म्हटलेलंच नाही, हे माझं वाक्यच नाही. वा, हा मी सुद्धा रितेश सरने अख्खा ऑडियन्स महाराष्ट्र, नॉट ओन्ली महाराष्ट्र, मी हैदराबादची आहे ना, तर हैदराबादमध्ये सुद्धा एपिसोड आलेला आहे आणि आम्ही बघितलेला आहे. त्याच्यामध्ये अरबाजनी म्हटलं, अरबाजची एक पर्सनॅलिटी आहे. मतलब
तो असं दाखवलेलं होतं की घरात की मी काम करणार नाही असं मी म्हणणार नाही, बट जिथं जिथं मला मोका मिळेल काम नाही करायचं मी ते करतो. असं त्यांनी प्लॅन घातलेलं होतं की निकी आहे त्याचं कारण वैभव नाही होतं, जान्हवी नाही येत होती, तर त्याला माहीत होतं की कोणी येणार नाही तर निकी करणार नाही, आणि निकी नाही करणार तर मी एकटासुद्धा नाही करणार, असं तो प्लॅन घातलेला होता. बट अंकिता गेलेली होती, ते वेगळाच विषय आहे, तर हे आपण नंतर बोलूया. तसं असं रितेश सरनी अरबाजच्या सुद्धा पर्दाफाश केलेला होता, आणि अरबाजला म्हटलेलं तुम्ही जे केअरिंग जे तो अरबाज म्हणतो की माझं केअर आहे, असं कोणतंही केअर नाही ज्याच्यामध्ये एक माणूस तिथं चुकतोय आणि तुम्ही त्याला दाखवत नाही आणि त्याच्यासोबत तुम्ही एनकरेज करताय, त्याला आयडियाज देतो, तर हे केअरिंग नाही म्हणत. जो पुरं घराच्या विरुद्ध आहे त्याला केअरिंग कसं म्हणतात? आणि ह्याच्यावरतीच अभिजितला विचारलं गेलं तर अभिजित म्हणतो की मला हे माहिती होतं की अरबाज पलटणार होतं, जसं रितेश सर लास्ट वीकेंडमध्ये गेले, जानच उशीर होतं की रितेश सर गेले आणि तो गेला निकीकडे, तर असं पलटणार होतं असं मला माहिती होतं, बट इतकं लवकर तो इक्वेशन्स चेंज करणार असं वाटलेलं नव्हतं. आणि वैभव जे अरबाजसाठी निखीला तो कॅप्टन्सीच्या रूम जो येऊन तो म्हणत होता की तुला जेही म्हणायचं मला म्हण, बट माझ्या अरबाजला म्हणू नको, माझ्या भावाला म्हणू नको, असं वैभवने सुद्धा असं केलेलं, तरी अरबाजला ह्याचं केलं तर विद्येश्वरी तर म्हणतात, बट काय करा वैभवला ह्याचं जाणीव नाही. तर वैभव ॲक्च्युली जान्हवी एक लाईन म्हटलं होती अरबाजला की तो बैल आहे, तर मी हे लाईन ॲक्च्युली वैभवला सुद्धा लागते की बैल बुद्धी आहे, की वैभवला सुद्धा हे विचारलं. वैभव म्हणतो की मला असं वाटत नाही की तो माझ्यासोबत चूक केले असं. अरे वैभव, तुझ्यासमोर चक्रव्यूह दाखवलेलं होतं, तुझ्यासमोर चीजं घडतात, अरबाज तुझ्या एमोशन्स कसं खेळतोय हे तुला दिसतोय, तरीसुद्धा तू त्याला बघायला रेडी नाहीस. चला भाऊ, एक हदला आपण म्हणून घेऊ की घरातले लोक तुला भटकवण्याच्या, तुझी अमर दोस्ती अरबाजनं तोडायच्या, तुझी भावगिरी तोडायची कोशिश करते असं समजूया. बट रितेश सरला काय गरजेचं आहे? तो तुला म्हणतोय, तुला सांगतोय की अरबाज असला व्यक्ती आहे, तुला सांगतोय, तरी तुला ते ॲक्सेप्ट करायचं नाही, मतलब काय काय म्हणायचं याला की रितेश सरला काय ट्रॉफी घेऊन जायचं आहे का तुला हारवून, तुला अरबाजनं दूर करून? नाही ना. रितेश सर येतात तुमचे डोळ्याचे पडदे काढायला की बाबा तुम्ही कुणाला मानतोय कुणाला नाही मानतो, हे तो व्यक्ती तो लायकीचा आहे का नाही हे दाखवायलाच रितेश सर येतात. पण वैभवला ते मानायचं नाही तर आपण काय करू? तर असं सॅटर्डेचे एपिसोड होत होतं, आणि सॅटर्डेच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळतो एलिमिनेशन. ॲक्च्युली संडे एलिमिनेशन राहतो, बट हे आठवड्यात असं झालं की सॅटर्डेच एलिमिनेशन झालेलं आहे. तर आपले पंढरीनाथ सॉरी घनश्याम झालेले आहे एलिमिनेट. बाकी सगळ्यांना मोदक मिळाला आणि घनश्यामला नारळ मिळाला, तर तो एलिमिनेट झालेला आहे. आणि घनश्याम घराचे बाहेर आले, त्याची जर्नी दाखवली, त्याची जर्नी खूप चांगली होती. आणि घनश्यामची मी काय सांगू, तो शब्दाचं पक्का माणूस जे आहे. तर घनश्याम जेव्हा गेलो त्याच्या 50 कॉईन्स जे होते ते कुणाला तुम्ही देणार असं रितेश सर विचारलेलं होतं. तर घनश्यामने एक स्पीच दिलेला की माझा भाऊ वैभव, माझा भाऊ अरबाज, माझी बहीण निकी, असं लोक आहेत, मी कुणाला देऊ मी सोचतो. म्हणून त्यांनी घेतलेलं नाव कुणाचं, आपल्या सूरजचं नाव घेतलं. मला घनश्याम इतकं पक्का आहे त्याच्या गोष्टी ह्याचा ठाम. मला काय म्हणतो आता मी काय म्हणू तर तो नाव घेतलं तर ह्या तिघाचं, आणि दिलं कॉईन भलताला ज्याने की सूरजला दिलं. आणि जान्हवी ॲक्च्युली खूप जास्ती रडत होती जेव्हा घनश्याम जात होता, आणि जेव्हा घनश्यामनी दोस्तीमध्ये ओन्ली वैभव, अरबाज आणि निकीचं नाव घेतलं आणि तिचं नाव नाही घेतलं, आणि पॉईंटसुद्धा तिला दिलेला नाही. जान्हवी रेडी नव्हती, बाय सुद्धा म्हणाला. तुम्ही एपिसोड बघितला असेल तर सगळे त्याला म्हणत होते बाय, बट जान्हवी एकटीच होती. असं ह्यांना माझं नावसुद्धा घेतलेलं नाही असं ती बघत होती. अरे बाबा जान्हवी, आता तो जातोय, तू रडली का एवढं तेव्हा जे जातोय, आणि जेव्हा तो बाय म्हणतोय तेव्हा तू बाय म्हटलेलं. ॲक्च्युली तिच्या बदलाव ना काय तर रिटर्नमध्ये तिला पाहिजे असतं, असं ती लास्ट वीकसुद्धा म्हटलेली आहे की मी चेंज झाली तर मला त्याच्या मोबदला काय तर पाहिजे. तर बघूया ह्याच्या मोबदला तिला काय मिळतो.
असा संपला आपला सॅटर्डेचा एपिसोड आणि संडेचा एपिसोड झाला सुरुवात. संडेच्या एपिसोडमध्ये खूप धमाल होती. मला असं वाटत होतं की मी एखादे अवॉर्ड फंक्शन बघते ज्याच्यामध्ये सिंगिंग होती, त्याच्यामध्ये डान्स होता, सगळं होतं असं मला वाटत होतं. तर रितेश सरनी विचारलं सगळ्या घरांना की तुमची काय काय इच्छा आहे बाप्पाकडे. तर निकी म्हणते की मी एक चांगली माणूस म्हणून घरातून बाहेर निघायची मी इच्छा आहे. असं बघूया बाप्पा पूर्ण करतो का नाही, की ती चांगली माणूस बनते की काय म्हणते, आपण बाप्पावर सोडूया. मग आर्याला विचारते तर आर्या म्हणते की माझी आई वडीलचं आयुष्य वाढवा असं मी विचारते. तर ते खूप छान होतं. आणि सूरजला विचारतात, सूरज म्हणतो की माझे फॅन्ससाठी विचारतो तो बाप्पाला विश. तर आय थिंक सूरजची हे एक स्पेशालिटी आहे ते सगळेमध्ये एक स्पेशल पर्सन असं उठून कशाला येतो म्हणजे त्याच्यासोबत होतं. कारण जेव्हा मोदक आले होते घरात सगळे खायला बसले होते, बट सूरज एकच माणूस होता. त्यांनी म्हटलं तर की कमी बाप्पाला पहिला ठोका. तिथं कुठं बाप्पा नव्हते, बट एक पोस्टल होता तर तो त्याला बाप्पा मानला आणि तो तिथं ठेवला. हेच असतो सूरजची स्पेशालिटी, म्हणजे एक स्पेशालिटीच असते सूरजची. किरण जे आहे ते चमक जे आहे ते सूरजमध्ये आहे. तर असं झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आलते आपले उत्कर्ष आलते, जो त्यांनी सुद्धा एखादी सीझन गाजवलेलं होतं. तर त्यांनी आले होते घरात आणि त्यांनी जसं रितेश यांनी काही जणाला वादा दिला होता की बाप्पाच्या गिफ्ट्स देणार, तर ते आणले होते. त्याच्यामध्ये आर्याचं, अंकिता आणि जान्हवी आणि कोणाला घनश्याम आणि वैभव हे 5 जणांची घराची फोटोज आणि बाप्पा त्यांच्या घरातले बाप्पाचे फोटोज आलेले होते. तर धनंजय खूप इमोशनल झालं. सॉरी मी एक जण पहिलं कर घनश्याम म्हटलं असेल तर धनंजय होतं ते. तर असं त्यांचे फोटोज आलेले होते. तर ॲक्च्युली याचं फक्त थोडे लोकांचे आलेलं, थोडे लोकांचे नाही आले. मला माहीत असून ह्याच्यामागे कारणसुद्धा असेल की नेक्स्ट टाईम त्याला ट्रॅश करणं असं काय तर असेल, कारण थोड्यांचे फोटो आले थोड्यांचे नाही आले. मग उत्कर्षने एक टास्कसुद्धा दिलेला त्याच्यामध्ये 2 कारण 2 टीम्सला गणपतीच्या सजावट, रांगोळी आणि मोदक बनवायचं. तर दोन्ही टीमने केलं. याच्यामध्ये उत्कर्ष फक्त एकच इंटेन्शन होतं की तुम्ही दोघं का टास्क कंप्लीट करू शकतात बिना काय म्हणतात झगडा करे असं तुम्ही करू शकतात. हे इंटेन्शन त्याला दाखवायचं होतं. तर असं उत्कर्षने केलं. आणि जाता जाता त्यांनी सूरजला एक छानसा गिफ्ट दिला. ते आहे की पुन्हा शिंदे परिवारकडून एक सॉन्ग बनणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला सूरज राहणार आहे ॲज ए लीड, असं त्यांनी एक घोषणा केली. हेच त्यांना बाप्पाकडचं गिफ्ट त्यांनी दिलं. खूप छान. अँड ॲक्च्युली मी थँक्यू म्हणते सूरज साईडपासून. थँक्यू उत्कर्ष सर अँड तुमच्या शिंदे परिवारला. सो बाप्पा आलेले आहेत. तर सगळं पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं घरात, कारण रितेश यांनी असं मेंटेन केलेलं होतं. तर पॉझिटिव्ह कमेंट्सच दाखवलेले ऑडियन्सची जे कमेंट्स होते. तर त्याच्यामध्ये पॅडी दादासाठी एक कमेंट ठरवलं होतं की त्यांची जे गोवाची आता गोष्टी चालू झालेल्या आणि त्यांची जी स्टाईल आहे कपड्यांची, कलरांची, ते खूप आवडायला लागले लोकांना. आणि त्यांनी म्हटलं की टॉप 5मध्ये तुम्हाला बघतो. तर पॅडी दादा म्हणतात की मी टॉप 5 मी ॲक्च्युली ट्रॉफी जिंकायची याच्यामध्ये होतं. कॉन्फिडन्स खूप छान आहे पॅडी दादा. बट मला असं वाटतं की पॅडी दादा आता खुललेलं आहे घरात. तो मजा करायला लागले. त्यांना आता बिग बॉसच्या घराच्या वाईब जे आहे ते कम्प्लिटली त्यांनी घेतलेलं आहे. तर मे बी टॉप 5मध्ये तर राहू शकतात. आणि यू नेव्हर नो की ट्रॉफीसुद्धा घेऊन जा शकतात. तर मग त्याच्यानंतर जान्हवीसाठी सुद्धा एक कमेंट आलेली होती आणि त्याच्यामध्ये दिस इज द मोस्ट फनिएस्ट कमेंट मी म्हणते. कारण जेव्हा जान्हवीला बोललेलं होतं तर ती खूप ती भेट होती की काय कमेंट असेल तिच्यावरती. बट कमेंट खूप ज़्यादा मज़ेदार होतं की एका एका व्यक्तीने बोलले की बाहेर आल्यानंतर जान्हवी तुझा नंबर मला दे, कारण माझ्या मेहंगा डिनर सेट, यानी की 3500च्या काहीतरी डिनर सेट
जे माझी बायकोनी तोडलेले, कारण तेव्हाच तू घनश्यामवर वळडली होती आणि ते घाबरून ते डिनर सेट सोडलेलं आहे. दॅट वॉज अ फनीएस्ट कमेंट एव्हर मी म्हणते. तर ह्याच्यासाठी तू बाहेर आल्यानंतर मला तुझा नंबर दे, मला त्याची भरपाई पाहिजे, असं कमेंट आलं होतं आणि जान्हवीनी खूप हसलेलं होतं आणि ती म्हटलं की हो मी देणार. मग आर्यासाठी सुद्धा आलं की तू प्रत्येक माणसाला घरात ब्रो ब्रो म्हणते आहेस, बट बाहेर आल्यानंतर मी तुला नक्की भेटणार आहे एखादी दिवस, बट तू चुकून मलाच ब्रो म्हणू नको, असं एखादी व्यक्तीने लिहिलेलं होतं. तर आर्या म्हणते की मी बाहेरचे लोक माझ्यासाठी ब्रो नाही. तर हे सुद्धा छान होतं. मग ती सुद्धा एक कमेंट आलेलं होतं की तू निक्की आणि अरबाजच्या जालामधून बाहेर आलोस आणि तू सत्याचा साथ देत होतोयस, तर छान वाटतो असं कोणी जर कमेंट केलं. मी म्हणते असं त्याला कोण कमेंट केलाच नसेल. हे बिग बॉसनी खुद कमेंट ते लिहिलेलं आहे आणि ते धाडलेलं आहे वैभवला, कारण तो कमेंट वाचून तो सुद्धा स्वीकारायला रेडी नव्हता. तो सुद्धा हसायला लागला. असं असं आहे का, असं असं त्याला वाटलेलं आहे. तर काय तर पॉझिटिव्ह पूर्ण सीझनमध्ये जितकं दिवस तो राहतोय त्याच्यामध्ये तो कधी सत्याला तो साथ दिलेला नाही. अरबाजच्या जालामधून तो अजूनही निघालेला नाही. तर हे जे कोणी कमेंट लिहिलेलं आहे, तर तुम्ही चुकीच्या बिग बॉस बघताय. या जर कमेंट खऱ्यामध्ये लिहिलेलं गेलं होतं, नाहीतर हे बिग बॉसनंच लिहिलेलं असेल, नाहीतर वैभवसाठी कोण कमेंट करणार. मी मला म्हणते की वैभव, नेक्स्ट आठवड्यासाठी तू आपला बोरा बिस्ता बांधायचा आणि जायचं रीनासोबत टिंग 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 असं, कारण तुझ्या काय त्या घरात काय गेमच नाही. तर तो टॉपमध्ये जिंकायचं हे सगळं तर सोडूनच टाकायचं. तर असं मला वाटतं. मग धनंजयसाठी सुद्धा एक कमेंट आला आहे की तुम्ही कोल्हापूरचे आहो, तर कोल्हापूरचं थोडासा दाखवा, आता टाईम आलेला आहे, असा कमेंट आलेला आहे. आणि हे प्रकारनं पॉझिटिव्ह कमेंट्स आलेले होते, ज्याच्यामध्ये निक्कीसाठी कोणतंही पॉझिटिव्ह कमेंट आलेलं नाही असं रितेश सर म्हणतात. ॲक्च्युली निक्कीसाठी नाही, अरबाजसाठी सुद्धा आलेलं नाही. एक्सक्यूज. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक दिसलं असेल की निक्कीला स्टूल दिला गेला, बट अरबाजने सुद्धा स्टूल आणून बसलेलं होतं तिच्या बाजूला. तर हे काय प्रेम आहे या हे केअर आहे? नाही, हे प्रेम नाही ना, हे केअर नाही. हे फक्त एक फेकगिरी आहे जे अरबाज कॅरी करणं चाहतो. मतलब रितेश सरनी त्याला म्हटल्यानंतरही सुद्धा तू डोरमॅट दिसतो. मग म्हणते रितेश सर, तुम्ही नेक्स्ट आठवड्याला अजून कोणचं तर खालचं वर्ड घेऊन यावा ह्याच्यासाठी, तरी तो बदलेल असं वाटतोय. कारण त्याचं असं म्हटलेल्यानंतर सुद्धा तिच्यासाठी तो स्टूल आणून बसलेला आहे. मी म्हणते नेक्स्ट टाईम बसून तो स्टूलवरही बसायचं. निक्कीला तुम्ही नेक्स्ट आठवड्यात उठवून तिला सोफा द्या आणि काही द्या, बट त्याला मात्र स्टूल द्या, नाहीतर तिच्या पायाखाली बसवा, असं मी म्हणते. कारण इतकं केअरिंग जो फेकनेस तो दाखवतोय, इतका केअरिंग तो हायच नाही. फक्त ते कॅरी ऑन करतात. तर इमिडिएटली मी चेंज कसं, रितेश भाऊ गेल्यानंतर तो चेंज होणार आता. तर मी म्हणते नेक्स्ट आठवड्यापासून तो तिथंच स्टूलवरतीच राहायचं. निक्कीला तुम्ही सोफा द्या, बट त्याला नाही, त्याला अजिबात द्यायचा नाही. मग असं गणपती स्पेशल चालत होतं. मग त्याच्यानंतर इंद्रायणी मालकीचे आनंदीबाई आणि त्यांचं नाव काय होतं, मी सिरियल फॉलो करते यार, खानदानी आहे अंताजी, हां, ह्यांनी आलं होतं घरात आणि त्यांनी जे ॲक्टिंग केलेली होती ते खूप छान ॲक्टिंग केलेलं. त्यांनीसुद्धा थोडे गेम्स ठेवलेले होते. खूप मज्जा आली. आणि मला स्पेशली आपल्या वर्षात त्यासाठी मराठीचं जे परीक्षा घेतलेली होती इंद्रायची नावावर, ते खूप छान होतं. मग अंताजीने एक त्यांनी जे मालिकेचं ते केलेलं होतं, त्याच्यामध्ये तर म्हटलं ना अब्बासला की तू माझं गावाला आहे, मी इतकं भांडे ठेवलेले आहे घासायला, तर ॲप्ट होतं ते. तर असं खूप छान छान गेलेलं होतं. मग त्याच्यानंतर झालं वाईल्ड कार्डाची एंट्री, यानी की संग्राम चौगले जो वेल नोन पर्सनॅलिटी आहेत, जे कुस्ती ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत, त्यांनी एंट्री घेतलेली आहे घरात. तर
त्यांना रितेश सनी विचारलं की तुमचे टॉप 5 कोण आहे, तर त्यांनी लावलं टॉप 1वर अभिजित, टॉप 2 निक्की, टॉप 3वर सूरज आणि 4th अरबाज आणि 5th जान्हवी. त्यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. बट तुम्हाला काय वाटतं की त्यांनी हे टॉप 5 करेक्ट लावलेले आहे? बट मला तर असं वाटलेलं नाही की त्यांनी टॉप 5 करेक्ट लावले. अभिजित ओके, बट निक्की फाईन. एखादी वेळेला जसं त्यांनी एक मराठीत एक म्हटलेलं होतं की कॅमेरावरती जो असं त्यांचं काय प्रॉब्लेम होतं, ज्याला आपण हिंदीमध्ये सुद्धा म्हणतो की जो दिखेगा वो बिकेगा. असं त्यांनी निक्कीला लावलं टॉप 2वर. सूरज फाईन. बट अरबाज, अरबाज तुम्ही टॉप 4मध्ये बघतोय? नाही, अजिबातच नाही. आणि जान्हवीला बघतोय. जान्हवी ओके, आपण जान्हवीबद्दल नंतर चर्चा करू. बट अरबाज मी कुठंही अरबाजला टॉप 4मध्ये अजिबात बघत नाही. कारण अरबाजची जी गेम प्लॅन आहे आणि जो प्रकार अरबाज गेम खेळलेला आहे आणि जो प्रकारे अरबाज गेम खेळतोय, त्याच्यावरती मी त्याला टॉप 4 काय, मी टॉप 7 या 8मध्ये सुद्धा मी त्याला बघत नाही. आणि जे प्रकारे संग्रामने नाव घेतलेलं, मला असं वाटलं की त्यांनी बाहेरचे जे आत्तापर्यंत ज्यांनी बघितलेले आहे आणि बाहेर कुठं तर कुणाचं नाव का खूप जास्ती चर्चेमध्ये आहे, त्यांचं नाव तो घेतलेला असं मला वाटलेलं आहे. तर बघूया घरात गेल्यानंतर कसं इक्वेशन बदलतो. कारण घरात तर तो गेलेला आहे खूप ह्याच्यानं की रितेशनी जेव्हा तो बघत होता तर रितेशनी 10पैकी 5 गोष्ट रितेशनी म्हटलेल्या, तर 5 जे आहे तो आज जाऊन म्हणणार आहे. तर बघूया की आज जाऊन तो 5 गोष्ट म्हणणार आहे या त्याच्यासोबत अजून 10 गोष्टी मिळवून तो राहणार आहे, हे तर बघायला मजा येणार आहे. कारण मी बरेचसे सीझन्स बघितलेले आहे, नॉट इवन मराठी, मी हिंदीसुद्धा बघितलेली आणि मी तेलुगूसुद्धा बघितलेली आहे. तर जो जातं घरात खूप शानदार ना, घरात गेल्यानंतर टायटाईपिस होतं. तर संग्रामसुद्धा असं होणार का नाही, जर उभारून बाहेर येणार, हे बघायला इंटरेस्टिंग राहणार आहे. तर आजचं प्रोमो आलेला आहे, त्याच्यामध्ये एंट्री झालेली आहे संग्रामची. आणि नॉमिनेशनचा काय प्रकार होता, ज्याच्यामध्ये निक्कीला तो नॉमिनेट करणार होते, ज्याच्याने टॉप 2मध्ये ठेवले आणि डायरेक्ट त्यांनी पाण्यात ढकलणार आहे, हे समजलेलंच नाही. तर बघूया, एपिसोड बघितल्यानंतर आपण निवांत डिसाईड करूया. जे काही जलबाजी तर नाहीच आहे. तर तिचा म्हणते की मी मेडिकल प्रॉब्लेम आहे, मी उतरणार नाही पाण्यात. तर तो म्हणतो की मी ढकलणार आहे आणि तो धक्का देतोच तिला. तर ती बाहेर आल्यानंतर म्हणते माझ्यानं पहिला अगर हे एलिमिनेट झालेलं नाही तर माझं नाव बदला. तर एक काम करूया, आपण एक साईडला निक्कीच्या नावासाठी आपण सर्च करूया आणि ॲदर नवं नाव तिला लागणार आहे या संग्राम हीच बाहेर येणार आहे, आपण बघूया ते. हे होतं माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.